तर आम्ही कार्यकर्ते काय गोटे खेळणार आहे का? आता गेल्या 5-10 वर्षापासून बाबा मिस्त्री सारख्या ज्येष्ठ नगरसेवक आहेत, त्यांनी त्या गेल्या 10 वर्षामध्ये टोपी करून एक तगडा नगरसेवक या ठिकाणी होता. मी स्वतः या कार्यकर्ता आहे. अबूबकर असेल किंवा रफिक इनामदार असेल, आम्ही सगळी मंडळी का झोपी करणार नाही. 1 फूट ही जागा असं कुठला शासनाचा आदेश हुकुमशाही आहे का? 1 फूट जर जागा जाणार असेल आमची, तर आम्ही असं जनआंदोलन उभा करू की यांच्या तोंडाला काढून मी स्वतःपासून आणि कोर्टामध्ये सुप्रीम कोर्टापर्यंत जाण्याची तयारी माझी स्वतःची असेल. विश्व 24 न्यूज, हर पल आपके साथ. तर काही दिवसापासून सोलापूर जिल्ह्यामध्ये हवा होत आहे की सिद्धेश्वरी 2-3-5 जे काय ठळक नाही नगर हे जाणार आहे, ताकी कमाल होणार आहे. उद्यावर काय आपली प्रतिक्रिया आहे? आपण एक अभ्यासू व्यक्ती आहे, त्या संदर्भामध्ये विश्व 24 न्यूजच्या चॅनलच्या माध्यमातून नागरिकांना तुम्ही काय सूचना द्याल? काय खरंय, काय खोटं? 1 महिन्यापूर्वी या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय जयकुमार गोरे साहेबांनी एका पेपरच्या माध्यमातून एक बातमी दिली होती की विमान जीवन प्राधिकरणासाठी लँडिंगसाठी आम्हाला जागा कमी पडते, धावपट्टीसाठी जागा कमी पडते आणि आम्ही आमच्या मालकी जागेवर अतिक्रमण झालेलं आहे. अशी 50 एकर जागा आम्ही अक्वायर करणार आहे आणि आमचा विमानतळाचा विस्तार वाढवणार आहे. तो शासनातला एक भाग आहे, शासनाचा तो प्रकार आहे. मात्र काही जन अभ्यास नाही, काही लोक आमच्या हवा म्हणजे चुकीच्या पद्धतीच्या बातम्या पसरवायला सुरू केल्या की सिद्धेश्वर 1 ते 5 जाणार आहे, आनंदनगर जाणार आहे, लोकमान नगर जाणार आहे, सारा जाणार आहे, शिवगंगा नगर जाणार आहे. ह्या सगळ्या बातम्या ज्या आहेत ह्या हास्यास्पद बातम्या आहेत. विमान जीवन प्राधिकरणाची जी 50 एकर जागा आहे ती दक्षिणोत्तर पाठीमागच्या भागामध्ये त्यांचा जागा मालकाचा आणि विमानतळ जीवन प्राधिकरणाचा जो कोर्ट वाद चालू आहे, तो कोर्ट वादातला लवाद कोर्टात आहे आणि एक केस जी आहे ती प्रांताकर आहे. प्रांताकरची केस ही शासनाने जिंकलेली आहे आणि तिथलं नाव वगैरे कमी होऊन आता शासनाचं नाव लागलेलं आहे. आणि दुसरी केस ही कोर्टामध्ये चालू आहे, तो त्यांचा अंतर्गत वाद आहे. आणि त्या 50 एकरची जी जागा आहे ती विमानतळाच्या पाठीमागे आहे. सिद्धेश्वर 1 ते 5 चा मालक आहे तो कोरे. त्या कोरेकडून आम्ही बालकी जागा गेल्या 30-40 वर्षापासून इतर राहतो. 5 मे 1992 ला हद्दवाढ झाली आणि त्यावेळेपासून आम्ही मालकापासून सैफानादा इथले कुल मुक्तार होते आणि आम्ही मालकाकडून जागा घेतलेली, आम्ही मालक आहे, खरेदी विक्री केलेली आहे. आनंदनगर ही घोसकीची जागा होती, लोकमान नगर घोसकीची जागा होती, सहारा नगर सिद्दीकीची जागा होती, काजल नगर आतारची जागा होती, शिवगंगा नगर परत कोरेची जागा होती, विजयनगर तमशेटीची जागा होती. ह्या मालकाकडून गेली 30-40 वर्षापूर्वी आम्ही डायरेक्ट खरेदी विक्री करून घेतलेली जागा आहे. 1 फूट ही जागा जाणार नाही. कुठल्याही अफवेवर आपण विश्वास ठेवू नका. जी लोक अफवा करतायत त्यांच्यामध्ये काय स्वार्थ मला माहित नाही. जर 1 फूट जागा जाणार असेल तर आम्ही कार्यकर्ते काय गोटे खेळणार आहे का? आता गेल्या 5-10 वर्षापासून बाबा मिस्त्री सारख्या ज्येष्ठ नगरसेवक आहेत, त्यांनी त्या प्रॉपर्टी कार्ड संदर्भात काँग्रेसची सत्ता होती, त्यांनी त्या ठिकाणी बैठका लावल्या. आता प्रॉपर्टी कार्डाचा विषय अंतिम टप्प्यामध्ये आहे. गेल्या 10 वर्षामध्ये टोपी करून एक तगडा नगरसेवक या ठिकाणी होता. मी स्वतः या कार्यकर्ता आहे. अबूबकर असेल किंवा रफिक इनामदार असेल, आम्ही सगळी मंडळी का झोपी करणार नाही. 1 फूट ही जागा जाणार नाही. कुठल्याही बातमीवर विश्वास ठेवू नका. जर असं कुठल्या शासनाचा आदेश हुकुमशाही आहे का? 1 फूट जर जागा जाणार असेल आमची, तर आम्ही असं जनआंदोलन उभा करू की यांच्या तोंडाला काढून मी स्वतःपासून आणि कोर्टामध्ये सुप्रीम कोर्टापर्यंत जाण्याची तयारी माझी स्वतःची असेल. तर कुणालाही अफवा ठेवू नका. आम्ही मालक आहे, मालकाकडून हीच जागा घेतलेली आहे. आमची जागा विमान जीवन प्राधिकरणाची नाही. 1 फूट आमची जागा जाणार नाही. कुठल्याही अफवेवर बळी पडू नका, विश्वास ठेवू नका. राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.